पॉलिमर नावाचं प्रकरण आपण सुरू केलं होतं. कोणतं? पॉलिमर. काय आहे? काल कोणी नसेल तुमच्यापैकी तर थोडक्यात सांगतो एकदा पुन्हा. पॉलिमर, पॉली म्हणजे असंख्य, मेनी, आणि मर म्हणजे मॉलिक्यूल, सिंपल मॉलिक्यूल. सिंपल मॉलिक्यूल एकमेकाला जोडून लॉंग चेन असलेले जे कंपाऊंड तयार होतात त्याला म्हटलं जातं पॉलिमर. मोठा मॉलिक्यूल असतो याला मॅक्रो मॉलिक्यूल तुम्ही म्हणू शकता. कोण? मॅक्रो मॉलिक्यूल. कॉम्प्लेक्स असतं. आता काही सिंपल आहेत पण स्ट्रक्चर कसं असतं याचं कॉम्प्लेक्स असतं, म्हणून कॉम्प्लेक्स मॅक्रो मॉलिक्यूल्स विच आर फॉर्म्ड फ्रॉम रिपीटिंग युनिट अँड विच इज डिराइव्ड फ्रॉम सिंपल मॉलिक्यूल्स कॉल्ड ॲज ए पॉलिमर. जसं इथिलीन हा मोनोमर झाला, त्याचं रिपीटिंग युनिट तयार होतं आणि नंतर त्याचं पॉलिमरायझेशन होतं आणि पॉलिइथिन नावाचा लॉंग कंपाऊंड तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तर हे कालच्या तासात आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण याचं क्लासिफिकेशन घेतलं होतं. ओरिजिन, नेमका हा पॉलिमर कुठे मिळतो त्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन घेतलं होतं. त्याचे 3 प्रकार पाडले होते: नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर. नॅचरल पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द नॅचरल सोर्सेस, मे बी आयदर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट ऑर फ्रॉम ॲनिमल. मग प्लांट पॉलिमर्स आहेत आणि ॲनिमल पॉलिमर पण आहेत. प्लांट पॉलिमर कोणते? की जे प्लांटपासून तयार होतात. कॉटन, ज्यूट, हेम्प, फ्लेक्स. कॉटन हा पॉलिमर आहे निसर्गात तयार होणारा. आणि ॲनिमल पॉलिमर कोणते आहेत? तर ऊल आहे, सिल्क आहे. त्याला फिलॅमेंटल नेचर असतं. फिलॅमेंटल, तंतुमय. फिलॅमेंटलचा अर्थ होतो तंतुमय नेचर असलेले पदार्थ. मग हे पॉलिमरच आहेत, निसर्गात तयार होतात. ॲनिमलमध्ये मग ऊल आहे, सिल्क आहे, फिदर्स आहेत. हे काय झाले? ॲनिमल पॉलिमर. त्यानंतर सिंथेटिक म्हणजे मॅनमेड पॉलिमर. दे आर ऑब्टेन्ड बाय द polymerization or by condensation and polymerization of some simple molecule. नायलॉन, टेरिलिन वगैरे असे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर सेमी सिंथेटिक आहे, अर्धवट सिंथेटिक. म्हणजे काय? द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड बाय द केमिकल ॲक्शन ऑन नॅचरल पॉलिमर, सेल्युलोज मटेरियल. किंवा नॅचरल पॉलिमरवर प्रक्रिया करून जे पॉलिमर मिळतात त्याला काय म्हणायचं? सेमी सिंथेटिक. मग त्याच्यामध्ये ॲसिटेट रेऑन, विस्कस रेऑन, क्युप्रा अमोनियम सिल्क म्हणजे आर्टिफिशियल सिल्क. सेल्युलोज नायट्रेट नाही, काल ते चुकीनं आलं माझ्याकडनं शब्द. विस्कस रेऑन, ॲसिटेट रेऑन आणि क्युप्रा अमोनियम सिल्क असं एक आहे. त्याला आर्टिफिशियल सिल्क पण म्हणण्यात येतं. हे सेल्युलोज मटेरियलवर प्रक्रिया करून आपण ते फायबर तयार करतो. हा क्लासिफिकेशनचा भाग झाला सहज समजण्यासाठी. यावर प्रश्न येणार नाही तुम्हाला, कारण हा पार्ट तुमचा काही त्यांनी वगळलेला आहे अभ्यासक्रमातून. पण तरी हे माहिती झालं तर आपल्याला कळतं नेमकं पॉलिमर काय आहे. आणि सिंपल आहे, समजण्यासारखं आहे. आता इथून पुढे आपलं प्रकरण सुरू होतं आहे. पॉलिमरच्या 8-9 पॉलिमरचा अभ्यास अगोदर प्रिपरेशन घ्यायच्या आणि नंतर 2-4 डेफिनेशन घेणार आहे आपण. बस हे झालं प्रकरण. 3 की 4 मार्काचंच आहे. पहिला पॉलिमर आपण काल कोणता घेतला होता? टेफ्लॉन. पॉली टेट्रा फ्लोरोइथिलीन म्हणजे टेफ्लॉन. कोणापासून तयार केला होता हा? टेट्रा फ्लोरोइथिलीन पासून. चालेल. दुसरा पॉलिमर कोणता घेतला होता आपण काल? पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. त्यालाच ओरलॉन पण म्हणतात. पॉलीॲक्रिलोनाइट्राइल म्हणजे कोणापासून तयार केला होता? ॲक्रिलोनाइट्राइल. ॲक्रिलोनाइट्राइलचं दुसरं नाव काय? व्हिनिल सायनाइड. CH2 डबल बॉन्ड CHCl. व्हिनिल सायनाइडलाच दुसरं काय म्हणण्यात येतं? ॲक्रिलोनाइट्राइल. सायनाइड म्हणजेच नायट्राइल. आणि याचं पॉलिमरायझेशन करून जो पॉलिमर तयार झाला त्याला आपण काय म्हटलं होतं? पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. हे 2 पॉलिमरचा अभ्यास आपण काल प्रिपरेशन केले. प्रिपरेशन आणि एक यूज पुरे आहे तेवढं आपल्याला. ठीक आहे. टेफ्लॉन कुठे वापरलं होतं आपण? नॉनस्टिक कुकिंग वेअर्समध्ये टेफ्लॉन कोटिंग केलेलं असतं तो. आणि त्यानंतर हा जो पॉलीॲक्रिलोनाइट्राइल, ओरलॉन आणि
ॲक्रेलिन नावाचं दुसरा पॉलिमर तयार करण्यासाठी या पॉलीॲक्रिलोनायट्राईलचा उपयोग होत असतो. ठीक आहे, हे त्याचा उपयोग झाला. आता तिसऱ्या पॉलिमरकडे जाऊया आपण. ठीक आहे, तिसरा पॉलिमर आहे आता नायलॉन 6. नायलॉन 6. नायलॉन म्हटलं की दीज आर द पॉलीअमाइड फायबर. बरेच आहेत पॉलीअमाइड. पॉली म्हणजे अनेक, अमाइड म्हणजे कोण? CONH2 ग्रुप म्हणजे अमाइड ग्रुप म्हणतो ना आपण. CONH2 RCONH2 म्हणजे अमाइड. आता हा CONH2 H काढून टाका, इकडे चेन कंटिन्यू, इकडे चेन कंटिन्यू. आता हे अटॅचिंग युनिट असतं, म्हणजे मोनोमर एकमेकाला कोणत्या लिंकनी जोडल्या जातो? CONH लिंकनी. मग असे असंख्य लिंक असतात म्हणून याला पॉलीअमाइड. पॉलीअमाइड म्हणजे नायलॉन. ऍक्च्युली केमिकल नेम हेच आहे त्याचं. काय? पॉलीअमाइड फायबर म्हणजे नायलॉन. नायलॉन म्हटलं अतिशय मोठ्या प्रमाणावर नायलॉनचा वापर आपण करत असतो. नायलॉनच्या बॅग असतात, नायलॉनचे रोप असतात, दोरी असतात, दोऱ्या असतात, फिशिंग नेट, मॉस्किटो नेट, फॅब्रिक, बऱ्याच ठिकाणी नायलॉन, ब्रिस्टल सॉफ्ट टूथब्रश, हे सगळं नायलॉन आहे. चालेल, नायलॉनचा वापर खूप सारा करत असतो. नायलॉन म्हणजे काय? मग केमिकली दीज आर द पॉलीअमाइड फायबर बिकॉज हिअर मोनोमर्स आर लिंक विथ इच अदर बाय अमाइड लिंकेज, दॅट इज CONH लिंकेज, अँड हेन्स दीज फायबर्स आर कॉल्ड एज ए पॉलीअमाइड फायबर. आणि कमर्शियल नेम त्याचं नायलॉन आहे. कमर्शियल नेम आहे. ज्या दोन शहरांची नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये, जिथे तयार करण्यात आलं असेल सुरुवातीला, ते न्यूयॉर्क आणि लंडन. हे नाव पहा कसं आहे. नायलॉन, न्यूयॉर्क आणि लंडन एकत्र केलेलं आहे. ते गावाचे नाव एकत्र करून नायलॉन 6 तयार खरं आहे ते. ऍक्च्युली केमिकली हे आहे त्याचं नाव पॉलीअमाइड, पण नायलॉन म्हणजे न्यूयॉर्क आणि लंडन हे दोन शहर. आता हे 6 कशासाठी आलं तेही सांगतो मी. चालेल. नाउ दिस नायलॉन 6 इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एक पदार्थ आहे, एक मोनोमर आहे. त्याचा फॉर्म्युला पाहून घ्या. रिंग कंपाऊंड आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे. हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. असंच पाठ करून टाकेल. हे असं लिहिलं तरी चालेल. हा सिम्बॉल आहे, एप्सिलॉन म्हणतात कोणी. एप्सिलॉन, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. लॅटस रॅक्टम नाही, मला वाटतं ते मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला. हे काय आहे? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम नावाचा हा केमिकल आहे. आता याच्यामध्ये कार्बन आहे, हा मोनोमर आहे. याला काय म्हणायचं? मोनोमर, सिंपल मॉलिक्यूल. हा मोनोमर, याच्यापासून रिपीटिंग युनिट तयार होईल आणि नंतर त्याचं पॉलिमरायझेशन होत असतं. आता रिपीटिंग युनिट लिहायची गरज नाही. आता यामध्ये पहा, कार्बन ॲटमची संख्या मोजा. 1 2 3 4 5 आणि 6. ॲज द स्टार्टिंग मटेरियल that is monomer contains 6 carbon atom, it is called as a nylon 6. आता हा 6 कशामुळे आला? Because its monomer contain 6 carbon atom and hence it is known as a nylon 6 and it is a polyamide fiber. This is prepared from polymerization of epsilon caprolactam. मग हे n number of molecules घेतो मी. Now when this epsilon caprolactam is heated in water at about 533 K to 543 K temperature. पहिले इनर्ट ऍटमॉस्फिअर वापरायचे, आता वॉटर घ्यायला लागले. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं की हा जो मोनोमर आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, इट इज हीटेड विथ वॉटर ॲट अबाउट 533 K, 533 केल्विन. मोठे चेंबर असतात. कमर्शियल मेथड आहेत सगळ्या, मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत असतो. मग मोठ्या मोठ्या चेंबर मध्ये हा मोनोमर घेतला आणि त्याचं टेम्परेचर किती मेंटेन केलं आपण? 533 ते 543 च्या रेंज मध्ये. 533 लिहिलं तरी चालतं. 533 K to 543 K. Then here polymerization takes place and it gives nylon 6. आता काय होतं पहा, सिंपल रिएक्शन आहे. हा बॉन्ड फक्त इथून ब्रेक करा आणि करा सरळ, चेन ब्रेक झाली. आता
NH CH2 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 5 टाइम्स C डबल बॉन्ड O पॉवर मी बरोबर लिहिलं का आता हे पहा हा बॉन्ड इथून ब्रेक केला हे कोण आहे आता NH लिहिलं त्यानंतर CH2 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 किती ग्रुप आले 5 CH2 5 वेळेला नंतर कोण आलं C डबल बॉन्ड O हे झालं रिपीटिंग युनिट त्याला काय म्हणायचं रिपीटिंग युनिट आणि आता हे एकमेकाला जोडायचं दुसरा मॉलिक्यूल असाच जोडावर इकडनं आलं CONH CH2 5 टाइम्स CONH CH2 5 टाइम्स CONH अँड सो ऑन म्हणजे हे झालं रिपीटिंग युनिट आता याला पॉलिमरायझेशन मध्ये कसं लिहायचं ही चेन अशी रेषा थोडीशी मोठी ओढायची असा स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आणि इथे लिहायचं n टाइम्स झाला नायलॉन 6 तयार nylon 6 polymer it is obtained by the polymerization of epsilon caprolactam by heating it with water at about 533 K to 543 K temperature then nylon 6 is obtained झालं polymerization काही अडचण very simple मग पॉलीअमाइड का म्हटलं मी याला बघा हा CO नंतर कोण येईल इकडनं CONH म्हणून पॉलीअमाइड हा 6 कशामुळे आला कारण मोनोमर मध्ये किती कार्बन ऍटम आले 6 म्हणून याला काय म्हटलं गेलं नायलॉन 6 आणि केमिकली हा कोण असतो पॉलीअमाइड फायबर कुठे कुठे वापरतात नायलॉन्स आर युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ रोप्स मॉस्किटो नेट फिशिंग नेट्स सर्जिकल सुचर्स चालेल ब्रिस्टल सॉफ्ट टूथब्रश हे सगळ्या ठिकाणी नायलॉनचा वापर बॅग तयार करण्यासाठी फॅब्रिक्स तयार करण्यासाठी याचा उपयोग होत असतो ठीक आहे आता एक दुसरा पॉलिमर घेऊया आपण पुन्हा नायलॉन 6 ह्या कोणती प्रिपरेशन 2-2 मार्काला विचारतात हा कोणता होता नायलॉन 6 आता मी दुसरा फायबर घेतो आहे किंवा पॉलिमर घेतो आहे नायलॉन 6 नायलॉन म्हटलं केमिकली इट इज ए पॉलीअमाइड फायबर नायलॉन म्हटलं की पॉलीअमाइड त्यात आता हा बदललं नाव मी नायलॉन 6 केलं इट इज ए पॉलीअमाइड फायबर बिकॉज हियर मोनोमर्स आर लिंक्ड विथ ईच अदर बाय CONH group and hence it is known as a polyamide fiber now it is prepared from two different monomer आता इथे मोनोमर 2 आहेत दोन वेगवेगळ्या पदार्थापासून हे तयार करण्यात येतं ठीक आहे आणि दोघांमध्येही 6 कार्बन ऍटम आहे आणि म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे नायलॉन 6 दोन वेळेला का आलं कारण दोन वेगवेगळ्या मोनोमर पासून तयार होतो त्या दोघांचं अगोदर कंडेन्सेशन होतं दोन मॉलिक्यूल अगोदर एकमेकाला जोडल्या जातात म्हणजे कंडेन्सेशन मग रिपीटिंग युनिट तयार होतं आणि मग त्याचं पॉलिमरायझेशन होतं थोडक्यात 2 स्टेप मध्ये हा पॉलिमर तयार होत असतो मग आता हा कोणापासून तयार करतात पहा इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम ऍडिपिक ऍसिड CH2 टेकन 4 टाइम्स COOH आणि COOH डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे COOH ग्रुप दोन कार्बोक्सिलिक ग्रुप आले COOH म्हणजे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि अगोदर नायलॉन 6 म्हटलं की एकूण कार्बन ऍटमची संख्या 6 आहे म्हणजे CH2 किती 4 वेळेला COOH म्हणजे 4 5 आणि 6 काय नाव आहे या ऍसिडचं ऍडिपिक ऍसिड आहे याचं नाव ऍडिपिक ऍसिड हे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि दुसरा जो मेंबर आहे आपला मोनोमर आहे तो आहे हेक्सामिथिलीन डायअमाइन नावातच फॉर्म्युला आहे हेक्सामिथिलीन डाय म्हणजे 2 NH2 म्हणजे अमाइन हेक्सामिथिलीन डायअमाइन काही बिघडलं का पहा बरं हेक्सामिथिलीन डायअमाइन हे दोन्ही मोनोमर आहेत आणि या दोन्ही मोनोमर मध्ये कार्बनची संख्या मोजा इथेही 6 आहे आणि इथे पण CH इकडे नायट्रोजन आला
and hence it is called as a nylon 66 and it is a polyamide fiber. नायलॉन चे युजेस सारखेच आहेत. नायलॉन 6 साठी तेच, नायलॉन 66 साठी पण तेच द्यायचे आपण. आता काय केलं जातं पहा इथे. Now in first step this monomer that is adipic acid and hexamethylene diamine N times चालेल. हे n number of molecule n number of molecule हे दोन्ही मोनोमर आहेत. Both contain 6 carbon atom and hence called as a nylon 66. Now here in first step adipic acid and hexamethylene diamine treated with each other or added into the warm water, then it gives a nylon salt. आता पहा हा काय आहे. स्ट्रक्चर लिहिलं तरी चालतं, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आता मी काय करतो पहायचं. हे मी असं लिहिलं, काही बिघडलं का? हे बघा हा COOH, हा इथे पण COOH आहे. म्हणजे हे असं लिहिलं तर काही बिघडलं का? जसंच्या तसं. आता पहा काय होतं की ऍसिड पाण्यात टाकलं RCOOH, तर पाण्यात टाकल्यानंतर हा RCOO- आणि H+ आयन देतो. Acid is a substance which produces H+ ion when dissolved in water. Warm water मध्ये टाकलं, ऍसिड चं झालं आयोनायझेशन. H+ आयन याने दिला, इथला H+ निघून गेला म्हणजे इथे आला मायनस. हा H+ काय करतो, हा नायट्रोजन घेऊन टाकतो, हा झाला प्लस. एक हायड्रोजन वाढला H+, NH2 होतं, H+ आला म्हणजे काय झालं, NH3 पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजनला दिलं. आता तसंच इथे पण झालं, हा हायड्रोजन आला आणि याला देऊन टाका म्हणजे हा झाला मायनस आणि नायट्रोजनवर झाला प्लस. प्लस मायनस एकमेकाला धरून ठेवेल. आता हा जो पदार्थ तयार झाला याला म्हणायचं आहे तुम्हाला नायलॉन सॉल्ट. हा मोनोमर आहे. आता काय म्हणायचं याला, नायलॉन सॉल्ट तयार झाला आता. नायलॉन सॉल्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज हेक्सामेथिलीन डायअमोनियम ऍडिपेट. त्याचं नाव काय आहे, हेक्सामेथिलीन डायअमोनियम ऍडिपेट. केमिकल लोचा झाला तर सरळ नायलॉन सॉल्ट म्हणायचं. ठीक आहे. आता रिएक्शन बॅलन्स अजून n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. पॉलिमरायझेशन झालं का, नाही झालं अजून. आता पहा काय केलं मी, हा हायड्रोजन काढला इथे दिला म्हणजे NH2 चं काय झालं, NH3 H+ आलता म्हणून हा पॉझिटिव्ह नायट्रोजन वर दाखवला आणि हा हायड्रोजन इथे टाकला. हे पहा आता काय अडचण आहे, जशीच्या तसे दोन्ही एकमेकाला जोडल्या गेले. याला कंडेन्सेशन म्हटलं आपण. काय झालं पहिल्या स्टेप मध्ये कंडेन्सेशन. नाउ इट इज हिटेड. आता याला हीट करायचं आहे ऍट अबाउट 553 K टेम्परेचर. ऍट हाय टेम्परेचर आहे जेवढा हाय प्रेशर. हाय टेम्परेचर हाय प्रेशरला आपण आता याला हीट करतो आहे. टेम्परेचर मेन्शन करणं आवश्यक आहे इथे. ते 533 ते 43 होतं, इथे 10 ने पुन्हा वाढलं. किती झालं आता, 553 केल्विन टेम्परेचर आहे ऍट हाय प्रेशर. हाय टेम्परेचर हाय प्रेशरला मी आता याला हीट करतो आहे आणि आता याच्यापासून आपल्याला नायलॉन 66 नावाचा पॉलिमर तयार झालेला दिसून येईल. आता पाय दिसतंय का मागे, इथे लिहितो. सोपं आहे. इथून फक्त वॉटर काढून टाका. हा H2O काढून टाका. इथून H2O जर काढला तर हा C+O आणि इथे काय शिल्लक राहिलं मग NH. वर लिहा, डायरेक्ट लिहा NH. CONH एखाद्याने असंही लिहिलं